नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे बिना अस्तरच्या ब्लाऊजला सुंदर अशी डिझाईन, जी बनवायला सोपी, दिसायला सुंदर आहे अशी डिझाईन आज आपण बघणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान असे हे बघा. आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच म्हणजे 13.5ची आपण उंची घेतलेली आहे. घडी घेतली आपण 9ची म्हणजे 7.5 अधिक 1.5 इंचाची. 2.25 इंचाचा गळा रुंदी घेऊन 5 इंचाचा शोल्डर आणि 5 इंचाचा मोंढा आपण घेतलेला आहे. तर हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे मोंढ्यासाठी. नंतर आपल्याला 1.25 इंच मोजून घ्यायचं आहे मोंढ्याला आकार देण्यासाठी. बघू शकता तुम्ही, आपण अगदी सुंदर असा आकार मोंढ्याला दिला आहे. तर मागचा गळा आपण घेणार आहे 9.5 इंचाचा. त्याच्यानंतर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंचावरती आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा, असा आपण बॉक्स तयार करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोल असा सिंपल आकार द्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, हा आपला बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. याला कुठलेही आपण अस्तर वापरलेले नाही. साधा ब्लाऊज, आपला डेली यूजच्या साडीवरती ब्लाऊज आपण बनवणार आहे, तोही डिझाईनचा. तर बघणार आहे आज आपण डिझाईन कशी करायची ते. तर आपल्याला पंचकोनी गळ्याचा आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे काय करायचे, फक्त रेषा मारायच्या आहेत खडून. एक छोटी मारली, एक थोडीशी थोडी मोठी घेतली आणि तिसरी आपण आणखी थोडी मोठी घेतली. ह्या प्रकारे आपण रेषा मारल्या. नंतर हे दुसऱ्या खाली आपण जे तिरप्या रेषा मारल्या त्याही तसंच मारलेल्या आहे. बघा, ज्यावरती 3 रेषा आपण मारून घेतल्या तशाच त्या मारायच्या. नंतर पण अशा ब्लाऊजला पलटी मारून ह्या रेषा उमटवून घ्यायच्या आपल्याला हाताने. बघा, नंतर ते आपल्याला डार्क करून घ्यायचे आहे पुन्हा एकदा. म्हणजे काय होईल, आपल्याला परफेक्ट अशी डिझाईन करता येईल. तर बघा, आपण फक्त अजून काही केलेलं नाही, टक्स पण मारलेले नाही, पायपिंग पण केलेली नाही, फक्त पीस कापून घेतलेला आहे. आणि आपल्याला आता लेस लावायला सुरुवात करायची. तर तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता. जिथे आपले कोणे येतात तिथे छोटीशी प्लेट टाकायची लेसला, म्हणजे काय होईल, परफेक्ट कोणा तयार होईल. तर बघा, अगदी सुंदर असं आपल्या डिझाईन तयार होणार आहे. जिथे जिथे आपल्या ब्लाऊजला तिथे, म्हणजे त्या डिझाईनला जिथे जिथे आपल्याला कोणे काढायचे आहे तिथे तिथे लेसला एक प्लेट टाकायची छोटीशी, म्हणजे काय होईल, तो कोणा आपोआपच तयार होईल. तर बघा, आपण एक लेस लावायची होत आली आपली आणि लेस लावून झाली. आता दुसरी लेससुद्धा आपल्या त्या दुसऱ्या रेषेवरती ठेवून आणि दुसरी लेस आपल्याला लावून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे आपण दुसरी लेस लावतोय. तिला सुद्धा छोटीशी प्लेट टाकून घ्यायची. अगदी व्यवस्थित अशी ती प्लेट टाकली की कोणे आपोआपच तयार होतात आणि डिझाईन आपली सुंदर दिसते. अगदी सोपी आणि अगदी कमी वेळात होणारी ही सिंपल ब्लाऊजवरची डिझाईन अगदी छान आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिले तुम्हाला येईल. बघू शकता, आपले तिघही लेसला आता लावून झालेले आहेत. अगदी सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. आणि नंतरून आपण आता पायपिंग करणार आहे. पायपिंग करायसाठी आपल्याला क्रॉस पट्ट्या ह्या काढलेल्या आहे साधारण 1.5 इंच रुंदीच्या. तर बघा, सिंपल असं वरतून आपण ती पट्टी ठेवतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण पायपिंग कशी करायची आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला मी दाखवत आली. त्याप्रमाणे तुम्ही पायपिंग करून बघा. खूपच सुंदर पायपिंग येते, कुठेही उलटी पलटी होत नाही. तर बघा, आपली पायपिंगची पट्टी लावून झाली. नंतर आपण ती मध्ये फोल्ड केली आणि अर्धा इंच बाहेर ती पट्टी आपण ठेवायची, बाकी मध्ये फोल्ड करून द्यायची. नंतर एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर ब्लाऊजला पलटी मारून उरलेला जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे त्या पट्टीचा तो कट करून घ्यायचा आहे. बघा, कपडा कट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ती पट्टीमध्ये दुमडून जितकी जाड बारीक पायपिंग आपल्याला पाहिजे तितकी जाड बारीक पायपिंग आपण करायची आहे आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई आपण मारायची, म्हणजे काय होईल, पायपिंग आपली गोल येईल. बघा, अगदी व्यवस्थित अशी पायपिंग आपण करणार आहे. बघू शकता किती सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला मारायचे टक्स. टक्ससाठी आपण पॉईंट काढून घेतला, खाली
अर्धा इंच वरती 4.5 इंच असं आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे। दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे आहेत। बघा आपले टक्स मारून झाले आणि लगेचच आपल्याला लावायची कमरेला पट्टी। पट्टी छोटी असल्यामुळे आपण त्याला जॉईंट देणार आहे। जॉईंट दिल्यानंतर त्याच्यावरती द्यायची दाब टीप, म्हणजे पट्टी व्यवस्थित दिसते। नंतरहून आपल्याला पट्टी ही कशी केली, आपण पूर्ण फोल्ड केली आणि म्हणजे डबल करून तिला शिलाई मारून घ्यायची, कारण आपल्याला इथे आपण पायपिंग करणार आहे। पट्टीची सरळ पट्टीचीच आपण पायपिंग करणार आहे। तर बघा आपण पट्टी लावून घेतली आणि फक्त ती मध्ये फोल्ड करून आपल्याला आता एकदम सेंटरला टिप मारायची। म्हणजे तुम्हाला जाड पायपिंग हवी असेल तर जाड ठेवा किंवा बारीक करायची तर बारीक करा। बघा आपण ह्याप्रमाणे पायपिंग करून घेतली आणि अगदी कमी वेळात आपला गळा झालाय तयार। तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आजची डिझाईन कशी वाटली। अगदी कमी वेळात आपण डिझाईन बनवली, ती इतकी सुंदर बनली गेली की बस। तर बघू शकता तुम्ही। आता एक सुंदर असा पॅच आपण इथे लावायचा आहे आणि अगदी मस्त असा गळा आपला झाला तयार। कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते। कशी वाटली आजची आपली ब्लाऊज डिझाईन। अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले सिंपल ब्लाऊजवर डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान डिझाईन्स बघायला मिळतील। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।